परिस्थिती बदललेली आहे, परंतु पुन्हा एकदा वाघोली गावामध्ये जुनीच पद्धत दिसते. हा चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आहे आणि चौकार. या चौकाराबरोबरच धावफलकावरती आपण जाऊया. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक चालू असताना 19 धावा. बदल आपण पाहतो की सर्व गोष्टीमध्ये सातत्यानं बदल होत असतो. विकास ही न थांबणारी प्रक्रिया असते. आपण पाहतो की कुठे पण एखादा रस्ता जर टाकला झाला तर पुढचा रस्ता उघडलेला असतो, त्याचा पुढचा टाकला असतो आणि पुन्हा उघडलेला रस्ता दुरुस्त केला तर अगोदर टाकला झालेला रस्ता खराब होतो. काय करायचं? आणि या ठिकाणी एक बातमी हाती येते. सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश दिलेला आहे. शुभ्र धवल यश आपण मिळवलेलं आहे. अर्थात 20 आणि वन डे मध्ये त्यांनी आपल्याला व्हाईट वॉश दिला होता. आता कसोटीमध्ये आज ही कसोटी खरं तर अवघड होती. मजबूत स्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू होते, परंतु अश्विन दुपारच्या सत्रानंतर त्यांचा पूर्णपणे फडशा पाडला आणि भारतानं कसोटी सामना जिंकलेला आहे. एबी डिव्हिलियर्सचा खेळ आपल्या लक्षात येतं. किती धावा आहेत एबी डिव्हिलियर्सच्या? 300 चेंडू खेळला आहे एबी डिव्हिलियर्स आणि काहीतरी 42 धावा बनवलेल्या आहेत. 248 चेंडू हाती मामला खेळला आणि किती धावा बनवल्या? 25 धावा काढलेल्या आहेत. बघा ही क्रांती. या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये आसिफ शेख, अतुल बनकर हे नाव खरं तर पहिल्यांदा येणार आहे. अतुल बनकर साहेब. मला आत्ताच समजलं आहे की अतुल बनकर हे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आहेत. अतुल बनकर, त्याचबरोबर आसिफ शेख, ओंकार मेटे, उमेश सरोज, या सगळ्या अतुल विटकर या लोकांना खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यायला पाहिजे. हा उंच उडालेला हा चेंडू बघा, नक्कीच एक टप्पा घे सीमारेषेच्या बाहेर. जयश्री अण्णा भाडळे यांना देखील आपण सततचा धन्यवाद देऊ. या मंडळीने खऱ्या अर्थानं हा सोहळा यशस्वी करण्यात. अतुल विटकर फलंदाजी नाही तर अतुल विटकर आणि दुसरा जो खेळाडू आहे राहुल विटकर, हे दोघे जण सख्खे भाऊ आहेत. आता बघा सख्खे भाऊ या ठिकाणी अतुल विटकरच्या प्रत्येक षटकाराला महेंद्र भाडळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. तर अजित भाऊ कड यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अजित कड हे सुद्धा पैलवान सचिन भाडळे प्रतिष्ठानचे एक आधारस्तंभ खेळाडू आहेत. मी नेहमी आमच्याकडे पाहतो की सक्का भाऊ पक्का वैरी, परंतु वाघोलीमध्ये आल्यानंतर मला बंधू प्रेम खऱ्या अर्थानं जाणवलंय. मिथुन भाऊ पठारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करूया. बघा हे दोन भाऊ, एकाचा 11 नंबर, एकाचा 15 नंबर, अतुल विटकर आणि राहुल विटकर, दोन भाऊ मैदानामध्ये खेळतायत. आणि बघा एका भावाचा ताबडतोब फटका, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ताकदवान प्रहार कसा असतो, हातोड्याची ताकद आपण पाहतो. प्रत्येकाचं वैशिष्ट्य असं फटका खेळण्याचं. तुम्ही जर सौरव गांगुलीचे शॉट बघितले ना तर चेंडू असा गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर जातो. इतका आकर्षक तो फटका असतो. सचिन तेंडुलकरचे फलंदाजीची वेगळी गोष्ट वेगळी आहे. 2 षटकं संपलेले आहेत धावफलकावरती. 24 धावा आणि 2 फलंदाज बाद. संदीप ढाकणे बाद झालाय 2 धावसंख्येवरती, तर राहुल विटकर 15. अतुल विटकरला अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा आहे. सन्माननीय हरीश शेख भाडळे. आता इथं सगळं भाडळेचे म्हटल्यानंतर चुकून असं भाडळ घेऊन जातं. हा बघा अतुल विटकर, ब्रँडेड शॉट. अतुल विटकरचा ब्रँड बघा. हो, राहुल विटकरचा हा फटका आहे आणि षटकार. जणू काही चेंडू हवाई सुंदरीचा केस घेऊनच आलाय. बरीच विमानं जातात धरून येथून. 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि तिसरं षटक चालू असताना आता हे 2 बंधू बघा कसे कोसळत आहेत. एक षटकार मारल्याबरोबर पैलवान संकटशेठ भाडळे यांच्याकडून 500 रुपये आलेला आहे. महेंद्र भाडळे यांच्याकडून 500 रुपये आलेला आहे. संतोष भाऊ सातव दोघांचे 500 या ठिकाणी आलेले आहेत. संकटशेठ भाडळे
आणि संतोष जाधव यांच्याकडून असे आडवे तिरवे फटके मारले आणि भारताला त्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता. तो खेळाडू होता डगलस मॅर्लियर. त्याने कोणताच गोलंदाज सोडला नाही. आणि बघा हा त्याच पद्धतीचा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ब्रेकवरती आहे. 1 धाव मिळेल आणि धावफलक इकडे पुढे परतून जातोय. ते धावा 2 करण्याच्या मोबदल्यामध्ये तिसरा षटक चालू असताना शिंदे सरकार, गणेश जाधव आव्हाळवाडी आणि बघा मध्युकी गोळी पहाडासारखा खेळाडू समोर वाढवा आला, तीच वाढवलाय आणि धावफलकावरती आता 1 पुढे जाईल. 33 वरून 34 धावा 2 खेळाच्या मोबदल्यामध्ये सिद्धिविनायक मित्रमंडळ. खोलवर टप्प्याचा होता, खोडून काढावा लागला फलंदाजाला. फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज अडवते. निरंजन आव्हाळे गोलंदाज आहे. तर बरेच खेळाडू एकाच नावाचे आहेत या गावामध्ये, त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव इथं दिसत आहेत मला. हा चेंडू बघा आकाशामध्ये आणि 1 टप्प्यासाठी सीमारेषेचा चौकार आहे. तिकडे आपल्या लाईन टाकण्याचे चौकार. खेळाडूंना टी शर्ट घालून जरी घराबाहेर निघाला तरी सुद्धा घरच्यांना लगेच कळतं की हा पुढे चाललाय. काही खेळाडूंनी असं बघितलेलं की टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मित्राच्या घरी ठेवली असतात, स्पोर्ट्स शूज सुद्धा मित्राच्या घरी असतात. ऑफिसची फॉर्मल कपडे घालून घरून निघायचं, मित्राच्या घरून जाऊन चेंज करायचं आणि ग्राउंड करायचं. तर असेही खेळाडू बघितलेले आहेत मी. अशी अनेक एकदम टॉपसेट प्लेअर मध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे. हा चेंडू बघा एक अप्रतिम फटका खेळला रिव्हर्स स्वीपचा आणि चौकार. एक दमदार असा फटका राहुल विटकरच्या बॅटमधून. राहुल विटकर अतुल विटकरनं मारलेला हा फटका होता. चौकाराबरोबर धावफलकावरती 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक बघा ठेवला. अप्रतिम फटका, किती बहारदार फटका आहे बघा ना, एकदम लाजवाब. आपला अतुल विटकरच्या फटक्यावरती धावफलकावरती जातोय. धावफलक दाखवतोय 4 षटकांचा खेळ संपला. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतुल विटकर राहुल विटकर हे बंधूंची जोडी मैदानामध्ये खेळते. तर सिद्धिविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष संकेत दादा सातव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वामी विवेकानंद हे नक्कीच खूप मोठे संबंध होते. भारत आणि हिंदू धर्म यांना जगासमोर अतिशय प्रभावीपणे त्यांनी सादर केलं होतं. शिकागो धर्म परिषदेमध्ये हा चेंडू 2 धावा तर नक्कीच मिळेल आणि याबरोबरच राहुल विटकर 2 धावा घेत. आता या दोघांचा कोण राहुल आणि कोण अतुल मला तर काहीच समजत नाही. मला वाटतं काळी टोपी अतुल आणि निळी टोपी राहुल. आता ओळखेली पण त्यांना काय हवे का? बॉल किती झाले बघा.
नाही नाही एकच झाला. काय पाहिजे? अरे पाहिजे लेखवायची नाव होती शेवटची. हा बाईची होती. ओके एकदा टायमिंग चुकलं ना की बघा बाईचा इशारा करून आपल्याला कळलं नाही का बाईचा इशारा आहे म्हणून. त्यामुळे टायमिंगला फार महत्व आहे. थोडासा उशीर झाला तर असं वाटतं की पंकज हात गेलाय की आपल्याला कसं. आणि एकदम क्रॅडिकल शॉट बघा हा. आणि बघा सरळ कॅपिट पॅनर लवकर 50 धाव फलकावरती आहे. राहुल विटकरच्या बॅटमधून सुटलेली ही गोळी. 16 चेंडूमध्ये 32 धावसंख्येवरती खेळतोय राहुल विटकर. तर 5 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळतो अतुल विटकर. गणेश जाधव गोलंदाजीसाठी तयार आहे. दोन्ही फलंदाज पूर्णपणे कसलेले आहेत. मुरलेले फलंदाज, मुरब्बी फलंदाज, धोरणी फलंदाज. आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका. आता त्याच्या बॅट मध्ये बघा आत्मविश्वास सातवी मंजिलवर आणि इतर पायामध्ये पडलेलं भंगाड चौकार. संतोष भाऊ सातव पाटील मोबाईल बंद होता आता चालू केला वन्स अगेन. आणि हा देखील चौकार. चौकारांची माळ लावली त्याने सांगतो ना. राहुल 40 धावसंख्येवरती फलंदाजी करतो. 18 चेंडूमध्ये 40 धावा. 7 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकलाय. लागोपाठ 3 चौकार त्याने ठोकले. मला वाटतंय फक्त मला वाजवायचे फटाके त्याने चोरून आणले आणि मैदानामध्ये वाजवतोय. आत्ताच वाजवतोय तो. फटाक्यांची माळ त्याने लावलेली आहे. ठाड 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 आवाज आता आपल्यापर्यंत येतोय. संघाचे अध्यक्ष आहेत संकेत सातव पाटील. आणि पुन्हा एकदा हा फटका चौकार. क्षेत्ररक्षकाकडे कुठलाही चान्स नसतो. फक्त पाहत राहायला लावले क्षेत्ररक्षकांना. लागोपाठचा चौथा 44 धावा वैयक्तिक. पासष्ट धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि नक्कीच आपण पाहिलं मागायचं मी तुम्हाला एक रेकॉर्ड सांगितलं होतं. कपिल देवने 175 धावा काढल्या. ते रेकॉर्ड कोणालाच बघायला मिळत नाही. परंतु अतुल विटकरचा हा जो झंझावात आहे चौकर.in माध्यमातून तुम्हाला पुन्हा कधीही बघता येईल ही फलंदाजी. हो हो सुपर शॉट आणि अर्धशतक. पहिला अर्धशतक या स्पर्धेचं राहुल विटकर. षटकार ठोकून त्रिशतक साजरं केलं. 3 षटकं एका डावामध्ये खेळायचं कोणाचे काम नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग ही 3च माणसं असे आहेत या तिघांनी 2-2 त्रिशतकं ठोकलेत. इथं अर्धशतक दृष्टिक्षेपात असताना षटकार ठोकला राहुल विटकरनं. आता स्ट्राईक घेतला खेळ अतुल विटकर. नॉन स्ट्राईक घेतला राहुल विटकर. तर गोलंदाजीसाठी शुभम हारपाळे. वीरेंद्र सेहवाग हा किती घातक फलंदाज होता आहे आपल्या लक्षात आणले. त्याची फलंदाजी आल्यानंतर कुणीही टीव्ही समोर हटत नव्हता. मोठमोठे फटके त्याच्या भात्यातून असे लिलया बाहेर पडायचे आणि तो आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकायचा. मुलतान का सुलतान, नजफगड का नवाब असे अनेक उपाधी नक्कीच लागलेले आहेत. परंतु आता वीरेंद्र सेहवाग इथून पुढे आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही. त्यांनी मागच्या महिन्यामध्ये घेतले. तर आता वेळ परत एकदा राहुल विटकर आणि षटकार. एक रेकॉर्ड या ठिकाणी उभं राहिलेला आहे राहुल विटकरला. 21 चेंडूमध्ये 56 धावा. लागोपाठचा दुसरा षटकार.
मगाशी चौकारांची लागोपाठ माळ लावली त्याने, आता षटकारांची माळ लावतोय मैदानामध्ये. मोठमोठे ऍटम बॉम्ब त्याने फोडलेत आणि एक रेकॉर्ड उभा राहिलाय मैदानामध्ये. बघा 56 धावा, 51 धावांचं रेकॉर्ड होतं सचिन बंडलकरचं. 58 धावांचं रेकॉर्ड आता त्याच्या दृष्टिक्षेपात आहेत. बघा राहुल विटकर सायगेटला. हा खूप टप्प्याचा चेंडू आणि तोही षटकार. राघवराजचे 3 षटकार. पुन्हा एकदा 500 रुपये. संतोष राव, राघव पाटील आणि लखन शेठ भाडळे 500 रुपयाचं बक्षीस. गोलंदाजी उद्ध्वस्त करून टाकतोय, गोलंदाजी फोडून टाकतोय. गोलंदाजांचा कर्दन काय ठरतोय राहुल विटकर. धावफलकावरती आहेत 84 धावा. पुन्हा एकदा आणि हा षटकार, 4था षटकार राहुल विटकर. आणि पैलवान लखन शेठ भाडळे 500 रुपयाचं बक्षीस राहुल विटकर. धावांची लयलूट, बक्षिसाची लयलूट. 90 धावा धावपंकावरती नोंद करण्याच्या मोबदल्यामध्ये 23 चेंडूमध्ये 68 धावा राहुल विटकर. 23 चेंडूमध्ये 68 धावा. पुन्हा एकदा राहुल विटकर आणि हा चेंडू मात्र आकाशामध्ये. गोलंदाज चेंडूच्या खाली आणि राहुल विटकरच्या खेळीचा अंत. परंतु